नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे। खरीप हंगाम 2024 अंतर्गत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 2197.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना आवश्यक वाटा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून 31 मार्चच्या आत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी विधिमंडळात दिली आहे। कारण राज्यातील शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून विमा भरपाईसाठी प्रतीक्षेत होते। पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। याबाबत कृषी मंत्री कोकाटे म्हणाले, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळावी यासाठी सरकार प्राधान्याने कार्यरत आहे। विमा कंपन्यांना राज्य सरकारचा हिस्सा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने वित्त विभागाकडून निधी मंजूर करण्यात थोडा उशीर झाला, मात्र आम्ही खात्री देतो की 31 मार्च पूर्वी संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल। मात्र विमा वितरणातील विलंबाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटकर यांनीही नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी विमा कंपन्या आणि बँकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, विमा कंपन्या मंजूर झालेली रक्कम वेळेवर शेतकऱ्यांना देत नाही। बँकांकडून त्यावर व्याज घेतले जाते, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना निधी मिळत नाही। या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि संबंधित बँकांना जबाबदार धरावे, अशी मागणी करण्यात आली आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।